डॉक्टर प्रियल चांदूरकर, प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की मला इतके सगळे ऑब्स्टॅकल्स माझ्या त्या कॅन्सर जर्नीमध्ये येत होते आणि दिवसेंदिवस माझं जे स्वतःच्या इमोशन्सवर जे काही कंट्रोल होतं ते ढासळत चाललं होतं. मी निगेटिव्हिटीकडे खूप जास्त प्रमाणात माझी वाटचाल त्यावेळेस झाली. ऑपरेशन लेट झालं याच्यामुळे कोविडमुळे, आणि नंतर मग 2-3 दिवस सर्जन अवेलेबल नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की माझे पेशन्स संपत आले आणि निगेटिव्हिटीचा तुमच्या मानसिकतेचा तुमच्या आजारावर किती परिणाम होतो हे त्यावेळेस मी एक डॉक्टर म्हणून तर मला माहीतच होतं, पण त्यावेळेस मी सगळं अनुभवलं. आणि 8 दिवसात मला असं झालं की एवढं मोठी गाठ मला इथे जाणवली. इथे मला पहिले थोडंसं स्वेलिंग वाटली, तसं आय थॉट की बाबा ही स्वेलिंग आहे, कारण ओव्हरऑल बॉडी माझी तेव्हा स्वेल झालेली होती. आणि मग थोडंसं मला सूज वाटली, तर मी म्हटलं मे बी ऑपरेट झालं आहे आपलं, त्याच्यामुळे काहीतरी ते असेल. पण 2-3 दिवसात ती स्वेलिंग वाढायला लागली आणि 8 दिवसात ती स्वेलिंग एवढं मी तिथे टेंगूळ आलं आहे माझ्या डोळ्याजवळ. आणि मला ते कळालं की हे रिकरन्स आहे, डिसीजनी परत त्याचा पाय काढलेला आहे. सो मी माझ्या बहिणींचे फोन येत होते, मी त्यांना सांगत होते की मला परत आता डोळ्याजवळ इथे गाठ लागती आहे आणि ती गाठ वाढती आहे दिवसेंदिवस, आणि ते रिकरन्स आहे आजाराने आता त्याची सुरुवात केलेली आहे ग्रो करायला. तर म्हणजे आत्तापर्यंत मी खूप पेशन्स म्हणजे बाळगून होते. एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या, भावनिक आणि सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण आत्ता कुठेतरी मी ते कंट्रोल माझी बॉडी किंवा माझं माइंड त्या सगळ्या गोष्टी कॅच करू शकत नव्हतं, किंवा माझ्या भावना आता मी कंट्रोल करू शकत नव्हते. आणि जेव्हा मानसिकतेचा तुमची खचते, तुम्ही खूप स्ट्रेस, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येतात, तेव्हा आजार हा पाय काढतोच. आणि सेम तसंच झालं आहे की 3 दिवसातच जेव्हा मला कळालं की आता माझं कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आणि आता मी खूप एक्साईट होते की चला आता माझं ऑपरेट होणार आहे. आणि सडन मला कळालं की 2-3 दिवस सर अवेलेबल नाही. आणि म्हणजे आत्ता माझ्याकडे पेशन्स नव्हतेच, मी स्वतःला आवरूच शकत नव्हते, मी दिवसेंदिवस तुटत होते मनातून. सो माझ्या त्या आजाराने परत पाय काढला. तर तुमचा कुठलाही आजार म्हटला ना तर तुमचं त्याच्यामध्ये तुमचं मानसिकता, तुमचं पॉझिटिव्ह माइंड, आणि तुम्ही तुमच्या भोवतालच्या परिस्थितीला कशा प्रकारे हँडल करता, ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा आजार हा अवलंबून असतो. तुमचं हेल्दी लाईफस्टाईल हे अवलंबून असते. तुम्ही आय एम ओव्हर थिंकिंग, म्हणजे ओव्हर थिंकिंग तर हा माझा पहिल्यापासून आहे. मला थोडं जरी कोणी बोललं तर मी त्याचा खूप जास्त विचार करते. मी काही अशी काय म्हणतात ना त्याला निर्लज्ज व्यक्ती म्हणून मी कधीच आयुष्य जगू शकत नाही की मला कोणी काही म्हटलं, मला समाजाने काही म्हटलं तरी मला काही घेणं देणं नाही. दॅट काइंड ऑफ पर्सन मी नव्हते. नेहमीच माझं व्यक्तिमत्व आणि माझं सामाजिक एक व्यक्तिमत्व होतं ते मी बॅलन्स आणि मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे असं होतं की ओव्हर थिंकिंग होतं की मला घरात जरी कोणी बोललं तर मी खूप जास्त विचार करणारी मुलगी होती आणि खूप मनाला लावून घेणारी होती. इमोशनल ही बाजू माझी खूप जास्त जी ही होती ती खचलेली होती त्यावेळेस. आणि हा सगळ्याचा परिणाम माझ्या त्या आजारावर परत झाला आणि परत त्या आजाराने दुसरा पाय काढला, जो एक्सपेक्टेड होताच की सपोज ते डिले होत गेलं आणि तुझी मानसिकता सगळी चेंज झाली आता, तर तो आजार आता खूप जास्त फास्ट ग्रोथ त्याची होणार आहे. आणि शेवटी तेच झालं. पण येणारी जी गाठ होती आता ती खूप डोळ्याजवळ होती आणि आता मला हे टेन्शन आलं होतं की आता माझा डोळा पूर्णच जाणार आहे. सो आय वॉज क्राईंग ॲट दॅट टाईम. आणि मी माझ्या बहिणींना फोनवर सांगत होते मी. पण त्या पर्सनला माझ्या चेहऱ्याकडे पण बघायला त्यावेळेस वेळ नव्हता, तो माझ्याकडे बघतही नव्हता. आणि मी जेव्हा हे सांगायची फोनवर त्याच्यासमोर की अरे मला गाठ जाणवते आहे, तर त्यांनी मला एकदाही असं जवळून विचारलं नाही किंवा बघितलं नाही. तो मेडिको माणूस होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा मला अजून जास्त त्रास होत होता. इमोशनल मी होत होती की अरे घरातल्या घरात हा मला विचारत नाही आहे की अरे
गाठ बघू दे, कुठे आली तुला, काय आली, काहीच त्याला हे घेणं देणं नव्हतं. दॅट काइंड ऑफ पर्सन इज लाईक की बाबा आता ही काय जाणारच आहे आणि गेली तर बरी लवकर. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्यावेळेस त्रास होत होता आणि ते आजार खूप फास्ट ग्रोथ करायला त्याने सुरुवात केली. तर हा एक सडन ऑब्स्टॅकल परत माझ्या त्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, कॅन्सर जर्नीमध्ये आला, की मला परत रिकरन्स झालं आणि आता त्या रिकरन्ससोबत आम्हाला डील करायचं होतं. मलाही, माझ्या फॅमिलीलाही, की आता आपले ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स वाढले होते. सगळ्याच गोष्टी आता आपल्या वाढल्या होत्या. तर ही जर्नी जेवढी मी सोपं करण्याचा प्रयत्न करत होते, तेवढी ती मला अ, अजून खाली घेऊन जात होती आणि परत मला ते माझं सगळंच स्ट्रेंथ तेव्हा चेक करत होते. तर आजाराने खूप जास्त माझी परीक्षा त्यावेळेस घेतली. एक पेशंट म्हणून, एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, आणि मी त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. थँक यू सो मच.